लॉग इन करा मुंबईतक.in वर. देशात वेगवेगळ्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्याचबरोबर दुसरीकडे लसीकरण देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांची कोरोनाचे वाढते रुग्ण त्याचबरोबर लसीकरण या सर्व विषयांवर काल एक बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या वाढत्या कोरोना रुग्णांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्याबद्दल पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हा मुंबई तकचा व्हिडिओ आहे. काल पंतप्रधानांच्या झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हिटी रेटबद्दल देखील चिंता व्यक्त करण्यात आली. देशातला सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट हा महाराष्ट्रात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशाचा मागच्या 3 आठवड्यातला पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो 3% आहे. पण महाराष्ट्रातला पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो 16% असल्याबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशात असे अनेक राज्य आहेत ज्याच्यामध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट हा 16 ते 18% अधिक असल्याबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. चिंता की बात यह है कि जो पॉजिटिविटी रेट है महाराष्ट्र का वो लगभग 11% हुआ करता था पहली मार्च को. दैट इज़ द रेड लाइन ऑन द सेकंड ग्राफ. वो 11% होता था पहली मार्च को, जो बढ़कर अब 16% से ज़्यादा हो गया. आपको याद होगा मैंने अभी आपको बताया कि देश का पॉजिटिविटी रेट 5%, देश का सप्ताह का पॉजिटिविटी रेट 3% और राज्यों के पॉजिटिविटी रेट कुछ राज्यों के अधिक है. तो महाराष्ट्र की हम बात कर रहे हैं तो 16% से अधिक पॉजिटिविटी रेट है. ये चिंता की बात है. जो ये हरे बार हम आपको दिखा रहे हैं ये हैं कि वो कितने टेस्ट करते हैं. तो आप देखेंगे कि जिस रफ्तार से पॉजिटिविटी बढ़ रही है उस रफ्तार से टेस्ट्स की संख्या नहीं बढ़ रही. तो हमारा परामर्श राज्यों को, खासकर महाराष्ट्र को, वहाँ हमने 2 केंद्रीय दल भी भेजे, ये था कि आपको टेस्ट्स की संख्या बढ़ाने की ज़रूरत है और टेस्ट्स की संख्या में RT-PCR के अनुपात को जो अभी 71% है उसको 71% पे या तो कायम रहना चाहिए या इससे अधिक होना चाहिए, इससे नीचे नहीं जाना चाहिए. महाराष्ट्र के नांदेड़ में 385% केसेस बढ़े, नंदुरबार में 224%, बीड में 219%, धुले में 169%. तो ये ज़िले हैं जहां हमने राज्यों को ये परामर्श दिया है कि यहाँ जो वैक्सीनेशन की प्रक्रिया है उसको अधिक टारगेटेड, अधिक फोकस्ड बनाया जा सकता है. केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे पश्चिम भारत आणि उत्तर भारतामधल्या राज्यांमध्ये आढळत आहेत. महाराष्ट्र हे त्यापैकी एक राज्य आहे. देशातल्या 16 राज्यातल्या 70 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही 150% जास्त आहे. तर देशातल्या 17 राज्यातल्या 55 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही 100 ते 150% आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी महाराष्ट्रातली कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता तर व्यक्त केली, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातला वॅक्सिनेशनचा जो टक्का आहे तो इतर राज्यांच्या तुलनेत चांगला असल्याबद्दल समाधानही व्यक्त केलेले आहे. महाराष्ट्रातील लसीकरणाचा टक्का 71% आहे, पण महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लसीकरणाचा टक्का 90% वाढवण्याची सूचना यावेळी देण्यात आली आहे. जो राज्य अच्छा कर रहे हैं औसत डोज एडमिनिस्ट्रेड पर डे के पैरामीटर पर, वो है राजस्थान, एक दिन में 1,52,000 डोज, महाराष्ट्र 1,38,000, गुजरात 1,21,000, मध्य प्रदेश 61,000, कर्नाटका 54,000. हमारा राज्यों को ये कहना है कि भारत सरकार ने एक लिबरल प्रक्रिया अपनाई है. लिबरल इस मायने में कि किसी भी प्राइवेट अस्पताल का उपयोग कोविड वैक्सीनेशन सेंटर के रूप में किया जा सकता है अगर वो 4 मापदंडों को फुलफिल करता हो. कोई अस्पताल 24 घंटे वैक्सीनेशन कर सकता है अगर उसके पास ये सुविधा हो. ऑन साइट रजिस्ट्रेशन हो सकते हैं, एडवांस रजिस्ट्रेशन हो सकते हैं, फैसिलिटेटेड कोहोर्ट रजिस्ट्रेशन हो सकते हैं. तो इतनी फ्लेक्सिबिलिटी देने के बाद हमारी राज्यों से अपेक्षा ये है कि टीकाकरण की गति को और टीकाकरण के कवरेज को दोनों को बढ़ाने का प्रयास होना चाहिए.
केंद्रीय आरोग्य खात्याकडून यावेळी देशातल्या वेगवेगळ्या राज्याकडून लसीचा अधिक साठा मागवण्यात आल्याची माहिती दिली आहे. पण त्याचबरोबर काही राज्यांमध्ये लस जी आहे ती वाया जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अनेक राज्य ऐसे हैं जो 6.5 से भी अधिक वेस्टेज कर रहे हैं. तेलंगाना में 17% से ज़्यादा वैक्सीन वेस्टेज है, आंध्रा में 11% से ज़्यादा है, उत्तर प्रदेश में 9% है, कर्नाटक में 6% से ज़्यादा है, जम्मू कश्मीर में 6.6 है. लेकिन कुछ छोटे राज्य हैं जिनसे हम सब सीख सकते हैं. हिमाचल प्रदेश में वेस्टेज 1.4% है, उत्तराखंड में वेस्टेज 1.6, त्रिपुरा में वेस्टेज 2.2. So this is the important message that we have shared with the states. Vaccines are invaluable commodities. Vaccines are public health goods. Therefore, vaccines have to be optimally utilized. Vaccine wastage has to be drastically reduced. Any reduction in wastage means that you end up inoculating more people. आता वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ही टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसंच रेफरल आणि ॲम्ब्युलन्स सुविधा यांबद्दल सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी राज्यांना दिल्या आहेत. अब वो महामारी इज मोर सो इन दी टियर 2 and tier 3 cities. The earlier phase was much more intense in bigger cities, metro cities, capital cities and so on. But now it seems कि ये ज़्यादा जो है टियर 2, टियर 3 cities में है और हमारे जो ग्रामीण क्षेत्र हैं उनके और नज़दीक हो गई है. तो उनकी हमें जो गाइडेंस उनसे मिली है, उन्होंने कहा है कि टेस्टिंग की फैसिलिटी, क्लिनिकल केयर की फैसिलिटी अब हमें इन छोटे शहरों में भी पूरी तरह से स्ट्रेंथन करनी होगी. RT-PCR बहुत दूर नहीं हो सकता क्योंकि एक्शन जो है वो अब हम टियर 2, टियर 3 सिटीज़ पे पहुंच गए हैं और हमें ये लेके चलना है कि हमने अपने ग्रामीण प्रदेशों को बचा के रखना है. तो उन्होंने स्पेसिफिकली आगे कहा है कि हमारा जो रेफरल सिस्टम है और हमारा जो एम्बुलेंस का नेटवर्क है उसमें और उसको और स्ट्रेंथन किया जाए, उसमें और एनर्जी डाली जाए, उसकी अच्छी प्लानिंग और की जाए, क्योंकि हम अब उन जगहों पे हैं इस पैंडेमिक के महामारी के सिचुएशन में जो कि मेन सेंटर से शायद दूर हो गया. ये उनका दूसरा पॉइंट उन्होंने एम्फेसाइज किया. सध्या ॲस्ट्राझेनेका या लसीबद्दल अनेक वाद सुरू आहेत. याबद्दल केंद्रीय आरोग्य खात्याला विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलं ते आपण ऐकूयात. Yes, there are in the media and through other reports concerns about AstraZeneca's relationship with thrombotic events in people who received, individuals who received that vaccine has come to light. But remember, and as a result of which, perhaps about 10 countries in Europe have paused their AstraZeneca vaccination program. They may be using other vaccines for their program. But the facts and the situation in nutshell today is that European Medical Agency, which is like the DCGI of the entire European system, European Union, it says it is only a precautionary measure. There is no data to believe as of now a causal relationship. That part of the assessment is still being done. WHO has said yes, as a precaution, the investigation should go on, but they have told categorically that the vaccine scale-up, vaccine implementation should not be suspended in general. So WHO's advice is go on. पंतप्रधानांबरोबर झालेल्या या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधला आहे. तसेच राज्यातल्या लसीकरण मोहिमेबद्दल माहिती दिली आहे. राज्यातला लसीकरणाचा वेग वाढवण्याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. राज्याने इथून पुढे 3 लाखांपर्यंत दररोज लसीकरण करण्याचं टार्गेट ठेवल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर राज्याने झिरो वेस्टेज
चे धोरण लसीबाबत स्वीकारल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. याचवेळी त्यांनी राज्यात सध्या 10 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध असल्याची माहिती देखील दिली. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातर्फे केंद्राकडे लस उत्पादन करण्याची परवानगी मागण्यात आलेली आहे. राज्यातल्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये या लसीचं उत्पादन करण्यासाठी केंद्राने परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्याने केंद्राला अशी विनंती केली आहे की हाफकिनची जागा आणि मनुष्यबळाचा वापर करून लसीचं उत्पादन करण्यात यावं आणि एकंदरीत लसीच्या उत्पादनापैकी 25% लस ही राज्याला देण्यात यावी. राज्याने सुचवलेली ही कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उचलून धरली आहे. तसंच लस उत्पादन करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बातम्या वाचण्यासाठी मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटवर लॉग ऑन करा. तसंच आम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील फॉलो करा. लॉग इन करा मुंबईतक.in वर.